लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. पुन्हा उद्धव ठाकरेच विधान परिषदेवर जाणार का याकडे पक्षातल्या नेत्यांच्या नजर आहेत. तर शिंदेंच्या शिवसेनेतही 2 जागांसाठी 6 स्पर्धक आहेत. पाहूया त्यावरचा हा रिपोर्ट. विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी उद्धव ठाकरेच पुन्हा लढणार की मग पक्षातल्या नेत्यांना संधी देणार याकडे त्यांच्या पक्षातील शिवसैनिकांच्या नजरा लागल्यात. त्यातच सध्या अचानक सूरज चव्हाण यांचं नाव आघाडीवर आलंय. सूरज चव्हाण यांना उमेदवारी मिळावी यासाठी आदित्य ठाकरे आग्रही असल्याची माहिती आहे. कोरोना काळातील भ्रष्टाचार प्रकरणात सूरज चव्हाण सत्तांतर झाल्यानंतर 1.25 वर्ष जेलमध्ये होते. सूरज चव्हाण ठाकरेंच्या शिवसेनेचे सचिव आणि आदित्य ठाकरे यांचे निकटवर्ती आहेत. संधी कोणाला मिळेल, कोण उमेदवार होईल, हे सर्वस्वी अधिकार हे उद्धव ठाकरे साहेबांचे आहेत. अर्थातच ती घोषणा करत असताना महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांसोबत चर्चा होईल आणि मग त्या नावाची घोषणा होईल. त्यामुळे मी ते जाहीर करू नाही शकत. पण उद्धव ठाकरे साहेबांनी नेतृत्व करावं अशी माझ्यासहित सगळ्या शिवसैनिकांची इच्छा आहे. शेवटी निर्णय हा उद्धव ठाकरे साहेबांचा आहे. एकच जागा निवडून येईल एवढंच संख्याबळ महाविकास आघाडीकडे आहे. त्यातच उद्धव ठाकरेंनीच पुन्हा विधान परिषदेवर जाण्याचा निर्णय केलाय. तर मग निवडणूकच बिनविरोध होण्याची शक्यता आहे. मात्र उद्धव ठाकरेंनी इतरांना संधी देण्याचा निर्णय केला तर सूरज चव्हाण यांच्यासह अंबादास दानवे, सुषमा अंधारे आणि विनायक राऊत यांची नावं चर्चेत आहेत. आम्ही पण सर्वांनी विनंती केलेली आहे माननीय उद्धव साहेबांना, त्यांनी पुनश्च एकदा विधान परिषदेचं सदस्यत्व घ्यावं अशा पद्धती इच्छा आमच्या सर्वच नेत्यांची आहे. आम्ही त्या पद्धतीने त्यांना विनंती केलेली आहे. तुमचं पण नाव आघाडीवरती पत्रकारांनी आणलेलं आहे आघाडीवर. अर्थात उद्धव साहेबांच्या मनात असेल ते होणार. विधान परिषदेच्या निवडणुकीत शिंदेंच्या शिवसेनेच्या वाट्याला 2 जागा येत आहे आणि यावेळी शिंदेंच्या शिवसेनेत स्पर्धाही अधिक आहे. शिंदेंच्या शिवसेनेत 2 जागांसाठी सध्या 6 नावं चर्चेत आहे. शायना एनसी, शीतल म्हात्रे, माजी खासदार आनंदराव अडसूळ यांचे पुत्र अभिजित अडसूळ यांचंही नाव चर्चेत आहे. कोल्हापूरचे माजी खासदार संजय मंडलिक, उत्तर महाराष्ट्रातून भाऊसाहेब चौधरी यांचंही नाव चर्चेत आहे. तर निवृत्त होत असलेल्या नीलम गोऱ्हे यांच्याही नावाची चर्चा आहे. नुकत्याच झालेल्या राज्यसभा निवडणुकीत ज्योती वाघमारेंना उमेदवारी देऊन शिंदेंनी त्यांच्याच पक्षात आश्चर्याचा धक्का दिला होता. आता पुन्हा कार्यकर्त्यांनाच संधी मिळणार की पराभूत झालेल्या आणि निवृत्त होणाऱ्या नेत्यांनाच आमदारकी द्यायची याचा फैसला शिंदेंनाच घ्यायचा आहे. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, मुंबई. लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.